बदलापूर येथील घटना निंदनीय आहे. आरोपीला त्वरित फाशी द्या. माजी खासदार व्यंकटेश काब्दे. सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. बदलापूर येथील घटना ही अतिशय निंदनीय असून 2 चिमुकलीवर अत्याचार करून नराधमांनी ह्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून याच्या निषेधार्थ नागरी कृती समिती नांदेडच्या वतीने आज महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी सांगितले की आरोपींना त्वरित फाशीवर लटकवा व कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहून महाराष्ट्रातील व देशातील महिलांना सुरक्षा पुरवा या मागणीसाठी नागरी कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले आहे. पाहूया सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. आज आपण जे ते आक्रोश करत आहात, करण्यात आंदोलन करत आहात, काय सांगता? आज देशभरामध्ये एक अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण आहे. कारण बांगलादेश, कलकत्ता, बदलापूर या ठिकाणी ज्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी नागरी कृती समिती नांदेडच्या वतीनं या ठिकाणी आज एक मोर्चा, निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. आणि या ठिकाणी सर्व महाविद्यालयीन तरुणी, शहरातील इतर तरुणी, सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आणि हा मोर्चा या ठिकाणी पूज्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते या ठिकाणी कलेक्टर कचेरीपर्यंत जाणार आहे. हा आपल्या नांदेडकरांच्या मनोभावनामध्ये असलेला एक प्रकर्षानं ज्यांना वाटतं की आपल्या देशातील तरुणींचं, महिलांचं, बालिकांचं संरक्षण होणं आज अत्यंत गरजेचं आहे. आपण स्वतःला आम्ही फार सुसंस्कृत देश समजतो, संस्कृतीपूर्ण अशा प्रकारचा देश समजतो, पण आपल्या देशात होणाऱ्या कुठल्याही अत्याचाराच्या घटनेचा आम्ही निषेध करू. एवढंच नव्हे तर परदेशामध्ये होणाऱ्या, जसं बांगलादेशमध्ये हा जो अत्याचार झालेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी तो आहोत. जगात कुठेही महिलांवर, नारींवर, बालिकांवर अत्याचार हो तो निषेधार्ह आहे. आणि आपला देश हा सुसंस्कृत देश, जगाच्या पाठीवर भारत म्हणजे एक महान संस्कृती, प्राचीन संस्कृती म्हणून समजली जाते. या देशात कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना या खपून घेतल्या जाणार नाहीत. म्हणून आपल्या देशातील सर्व नागरिक, सर्व महिला, सर्वजण या ठिकाणी पेशानं सर्वत्र आज देशभर अशा प्रकारचा निषेध मोर्चा काढीत आहेत. तर मागच्याच वर्षी नारी शक्ती विधेयक पास झालेलं आहे केंद्र संसदेमध्ये, परंतु या नारी शक्ती विधेयकाचा काय उपयोग, काय आपल्या महिला सुरक्षित नाही? आपलं म्हणणं मला मान्य आहे, पण कायद्याला मर्यादा आहेत. कुठल्याही देशामध्ये नारी शक्तीला वाढवण्यासाठी किंवा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी अनेक कायदे केले जातात. आपल्या देशातही ते कायदे केले जातात. परंतु कुठलाही सुधारणेचा प्रश्न हा केवळ कायदे करून पूर्ण होत नाही. त्याला जनमानसामध्ये एक प्रकारची त्याला संवेदनापूर्ण प्रतिसाद आवश्यक आहे. असा प्रतिसाद जोपर्यंत आपल्या देशातल्या नागरिकांकडून सर्व थरातून मिळत नाही तेव्हा शासनानं काही केलं तरीसुद्धा आज बालिकांचं, आपल्या महिलांचं हे संरक्षण होऊ शकत नाही. म्हणून लोकांच्या मनातली संवेदना जागी करणे, त्यांच्या मनामध्ये या बाबतीमध्ये एक अत्यंत संवेदनशीलपणानं याला प्रतिकार करणे, अत्याचाराचा प्रतिकार करणे हे काम आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गुन्हेगारी काही मागच्या काळामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, महिलांवरचा अत्याचार वाढलेला आहे. नेमकं काय सरकारचं याचं रामकृष्ण आहे की नाही? सरकार प्रयत्न करीत आहे सर्वतोपरी, परंतु सरकारच्या कामाच्या काही मर्यादा आहेत. सरकारला जोपर्यंत जनतेचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत सरकार असो की कुठले कायदेकानी असो हे खऱ्या अर्थानं ते एखादी गोष्ट साध्य करू शकत नाहीत. आज या ठिकाणी गेल्या वर्षी 2023मध्ये 4,40,000 महिलांवर अत्याचार झालेले आहेत. ही आपली आकडेवारी आहे. ही आकडेवारी हे सांगते की महिलांवरील अत्याचार कमी होण्यापेक्षा ते वाढत चाललेले आहेत. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. त्यामुळं जनमानसामध्ये याबद्दलची संवेदना निर्माण करणं, याचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करणं या ठिकाणी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत महिलांचं, आपल्या माता बहिणींचं, आपल्या बालिकांचं संरक्षण होणार नाही.